नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झालेली असते तर कल्पना सायलीला विचारत असते की काय ग सायली, आज काय बनवलंस तू. तेव्हा सायली सांगते की वाटाण्याची उसळ आणि चिंचगुळाची आमटी बनवली आहे. कल्पना म्हणते की अरे वा, आज तर अर्जुनच्या आवडीचा मेनू आहे. मग अगं मग त्याला सांग की खाली ये आणि सांग तुझं सगळं फेवरेट आहे म्हणून. सायली म्हणते की अश्विन भाऊजी आणि बाबा आले की यांना सुद्धा बोलवते. तर विमल म्हणते की कशाला तुम्ही त्यांना बोलवताय, तेच खाली आले. अर्जुन म्हणतो की मी आता डिनरसाठी चाललोय, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी प्लीज जेवून घ्या. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन, तुला आधी सांगायला काय झालं होतं हे सगळं. तेव्हा अर्जुन सायलीला समजावं म्हणून कोड लँग्वेजमध्ये म्हणत असतो की व्हेरी इम्पॉर्टंट डिनर आहे आज आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्लायंट आहे. सायलीला समजलेलं असतं की अच्छा, म्हणजे हे प्रियासोबत बाहेर जेवायला चालले. तर कल्पना म्हणते की अर्जुन, तू बाकीचं काही सांगू नकोस, आज तुला घरीच जेवावं लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मम्मा, तो क्लायंट खूप महत्त्वाचा आहे. सायलीला माहिती आहे तो क्लायंट किती महत्त्वाचा आहे ते. त्यातच अर्जुनला प्रियाचा कॉल आलेला असतो आणि तो प्रियाला म्हणत असतो की हो हो मी लगेच येतोय आणि उशीर होणार नाही, लोकेशन मला मिळालंय, सी यू सून असं म्हणून तो फोन ठेवतो. सायली मात्र अर्जुनकडे रागाने बघत असते. अर्जुन सायलीला म्हणतो की आता मला उशीर झाला तर खूप प्रॉब्लेम होईल, त्यामुळे मी आता निघतो. आणि अर्जुन आता तसाच तिथून निघालेला असतो. कल्पना म्हणत असते की अरे अर्जुन थांब. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की राहू द्या ताई, त्यांचा क्लायंट त्यांची वाट बघत असेल. कल्पना म्हणते की अगं पण आज तू सगळं त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतंस. सायली म्हणते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बाबा आणि अश्विन भाऊजी आले की मला सांगा, मला आवाज द्या, मी वाढायला येते खाली. सायली नाराज होऊन तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते. विमल कल्पनाला म्हणत असते की बिचारा सायलीताई, त्यांना किती वाईट वाटलं असेल ना. तर कल्पना म्हणत असते की हो ना, अर्जुन पण ना कधी कधी खूप वेड्यासारखं वागतो. तर इकडे प्रिया ऑलरेडी हॉटेलमध्ये येऊन बसलेली असते. त्यानंतर अर्जुन तिथे येतो. प्रियाने कॅन्डल लाईटची सगळी तयारी केलेली असते. अर्जुन म्हणतो की सॉरी हा, मला यायला थोडा उशीर झाला. प्रिया म्हणते की काही नाही, तोपर्यंत मी कॅन्डल लाईटची तयारी पण करून घेतली. अर्जुन म्हणतो की वाव, कॅन्डल लाईटची तयारी तू स्वतः करून घेतली. प्रिया म्हणते की हो, मग आज आपली पहिली डिनर डेट आहे, मग ती अशी स्पेशलच असायला हवी ना. आजची संध्याकाळ आपली कायम लक्षात राहील असं म्हणून प्रिया लगेच अर्जुनला मिठी मारते. सायली इकडे विचार करत बसलेली असते की यांनी आधी मला का नाही सांगितलं की हे प्रियाला घेऊन डिनरला जात आहे म्हणून, मग मी त्यांच्या आवडीचा स्वयंपाक तरी नसता बनवला. पण यांनाही एक गोष्ट कळायला हवी ना की आयत्या वेळी अशा गोष्टी ठरवायच्या नसतात. यांना फोन करून सांगू का की घरी आल्यावर सांगू यांना. नाही, एक काम करते, यांना फोन करून आत्ताच सांगते. सायली अर्जुनला कॉल करत असते. अर्जुन जेव्हा सायलीचा कॉल घेतो तेव्हा तो कॉल इग्नोर करत असतो, कारण तो प्रियाच्या मिशनवर आलेला असतो. त्यामुळे सायलीचे कॉल तो काही घेत नसतो. परंतु सायली मात्र एकावर एक त्याला कॉल करत असते. अर्जुन विचार करत असतो की सायली मला एवढी एकावर एक का कॉल करतीये. तर प्रिया म्हणत असते की अरे घे ना कॉल, काहीतरी महत्त्वाचं असेल. प्रिया अर्जुनला कॉल घेण्यासाठी सांगत असते. अर्जुन तो कॉल घेत नसतो. त्यामुळे प्रिया म्हणत असते की अच्छा, म्हणजे आपण दोघं एकत्र आहोत म्हणून तू कॉल घेत नाहीयेस का. अर्जुन म्हणतो की हो खरंच. आणि तन्वी, अगं आपण लहानपणी किती बोलायचो ना, आपण किती गप्पा मारायचो ना. परंतु आपण जेव्हा मोठं झालो तेव्हा आपल्यात फ्रेंडशिपच नाही झाली. ॲक्च्युली ना आपली फ्रेंडशिप खूप आधी व्हायला हवी होती, परंतु काय झालं की ही आश्रमाची केसमध्ये आली. तर प्रिया मनात विचार करत असते की हा केसचा विषय का काढतोय. याचा अर्थ त्या केसचा आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. आणि आता हा केसबद्दल का बोलला. नाही, मी आता हा विषयच नाही काढणार आहे. अर्जुन प्रियाला विचारतो की काय ग, कसला विचार करतीये. आश्रम केसचा विचार करतीये. प्रिया म्हणते की नाही, तेवढ्यातच आता वेटर येऊन दोघांनाही सर्व करतो. सायली अर्जुनला सारखाच कॉल करत असते आणि अर्जुन सायलीचा कॉल कट करत असतो. तर प्रिया म्हणत असते की अर्जुन, अरे महत्त्वाचा कॉल दिसतोय, घे ना तू. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, काही महत्त्वाचा नाही आहे. सायलीला राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की एवढा काय महत्त्वाचा डिनर चाललाय तिकडे की यांना 2 मिनिटं सुद्धा माझ्याशी बोलायला वेळ नाहीये. एकावर एक माझे सगळे कॉल कट करताय हे. अर्जुन विचार करत असतो की मी आश्रमचा विषय काढला आणि सायलीने कॉल केला. आता आश्रमचा विषय तरी मी परत कसा काय काढू, कारण परत काढला तर तिला संशय येईल. प्रिया म्हणत असते की अरे अर्जुन खा, अजून तू सुरुवातही केली नाही खायला. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. तो प्रियाला विचारतो की तन्वी, तुला मूव्ही बघायला आवडतात. प्रिया म्हणते की हो, मला मूव्ही बघायला खूप आवडतात, परंतु माझ्यासोबत ना कंपनी द्यायला कोणी नसतं, त्यामुळे मी जातच नाही. अर्जुन म्हणतो की हो, मलाही मूव्ही बघायला खूप आवडतात, पण काय करू, काम एवढं असतं ना की वेळच भेटत नाही. लास्ट मूव्ही कधी बघितली होतीस तू. तेव्हा म्हणते की अरे खूप टाईम झाला, कदाचित 1 वर्ष झालं असेल लास्ट मूव्हीला. प्रिया सांगत असते की आश्रमात असताना आम्ही मूव्ही बघायला गेलो होतो. अर्जुन खूप एक्सायटेड होतो, कारण प्रियाने स्वतःहून आश्रमाचा विषय काढलेला असतो. अर्जुन विचारतो की मग काय झालं. प्रिया म्हणते की हो रे, आम्ही मूव्ही बघायला गेलो आणि
प्रिया अर्जुनला सांगणार असते त्याच वेळी सायलीने पुन्हा एकदा अर्जुनला कॉल केलेला असतो, त्यामुळे अर्जुन खूप डिस्टर्ब होत असतो. आणि मग प्रिया म्हणत असते की अर्जुन काय झालंय, सायलीचा कॉल आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, एक माझा जुना क्लायंट आहे त्याचाच फोन आहे. अर्जुन म्हणतो की थांब, मला 2 मिनिट दे, मी जरा बाजूला जाऊन बोलून आलो. अर्जुन बाजूला येतो आणि सायलीला म्हणतो की काय चाललंय मिसेस सायली, तुम्ही सारखा का कॉल करताय मला? आश्रमातल्या विषयावर मी प्रियाशी बोलत होतो, परंतु तुमचा तेवढ्यात फोन आला मला. सायली अर्जुनला म्हणत असते की नक्की आश्रम केसबद्दलच बोलतीये ना ती? अर्जुन म्हणतो की मग कशाबद्दल बोलणार आहे ती? सायली म्हणते की काही नाही, मला व्हिडिओ कॉल करा, मला बघायचंय. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय बोलताय तुम्ही, व्हिडिओ कॉल कसा करणार आहे आता? सायली म्हणते की का नाही करणार, कारण मी जर ऐकलं आणि प्रिया जर आश्रम केसबद्दल काही बोलत असते तर माझ्या चटकन लक्षात येईल. आणि तसंही तुमच्यापेक्षा मी तिला जास्त चांगली ओळखते, त्यामुळे तिथे काय चाललंय हे मला कळायलाच हवं. मी एक काम करते, मीच तुम्हाला व्हिडिओ कॉल करते, मला कळायला हवं तिथे काय चाललंय ते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुम्ही करा मला व्हिडिओ कॉल, परंतु तुम्ही तुमचा फोन म्यूटवर ठेवा आणि तुम्ही काहीही बोलू नका. तेव्हा सायली म्हणते की हो, मी काहीही बोलणार नाही. तेव्हा सायली अर्जुनला व्हिडिओ कॉल करते. इकडे नागराज हा रविराजच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याला चोरी करायची असते. रविराज रूममध्ये नसताना तो रविराजच्या रूममधून कपाटाची चावी काढतो आणि कपाट उघडतो. त्यामधून काही पैसे आणि काही दागिने तो चोरतो आणि जेव्हा तो कपाट लावून जायला निघतो त्याचवेळी तिथे सुमन येते आणि म्हणते की अहो हे काय करताय तुम्ही? तेव्हा नागराज हा प्रचंड घाबरलेला असतो. इकडे अर्जुन आता त्याचा फोन हा खिशामध्ये ठेवतो जेणेकरून सायलीला प्रिया दिसावी. अर्जुन येऊन बसतो आणि प्रियाला म्हणतो की सॉरी हां, परंतु मला एक महत्त्वाचा कॉल होता त्यामुळे मला तो अटेंड करावा लागला. प्रिया म्हणते की काही प्रॉब्लेम नाही, परंतु आता आपल्या दोघांमध्ये कोणीही येऊ शकत नाही हां. अर्जुन प्रियाला म्हणत असतो की सगळे मेनू किती छान आहेत इथे आणि माझं सगळं आवडीचं जेवण आहे हे सगळं. तर सायली मनामध्ये म्हणत असते की हो का, इथं मी तुमच्या सगळं आवडीचं केलं होतं त्याचं काही नाही आणि तिथे ऑर्डरचं खाताय. प्रिया अर्जुनला म्हणत असते की हो, मला तुझी आवड चांगलीच माहिती आहे. अर्जुन म्हणतो की सो स्वीट ऑफ यू. अर्जुनचं लक्ष खाण्याकडे असतं, तेव्हा प्रिया लगेच त्या गोष्टीचा फायदा घेऊन तिच्या तोंडाला ती काही अन्न लावते. सायलीने प्रियाची ही करामत बघितलेली असते. अर्जुन प्रियाला म्हणत असतो की मग तू ते मूव्हीबद्दल काय म्हणत होतीस? प्रिया म्हणते की हो, ते मूव्हीबद्दल सांगायचंच राहून गेलं. अरे मूव्हीला काही नाही, आम्ही गेलो होतो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ती मूव्ही मी ऑलरेडी बघितली होती, एवढंच झालं, बाकी काही नाही झालं. परंतु तिथे सुद्धा त्या सायलीला पुढे पुढे करायची सवयच होती. पण तुला सांगू का, खरं तर तिची ती सवयच होती आणि नेहमी दुसऱ्यांच्या पुढं पुढं करणं आणि त्यांची मर्जी राखणं मला तर अजिबात जमलं नसतं. प्रियाने मुद्दाम आता सॉस हा तोंडाला लावलेला असतो, त्यामुळे अर्जुन तिला म्हणत, प्रिया तुझ्या ना तोंडाला सॉस लागलाय. तेव्हा प्रिया म्हणते की हो का. प्रिया टिश्यू पेपर घेते आणि अर्जुनला म्हणते की तूच दे ना पुसून. तर अर्जुन आता नाही म्हणू शकत नसतो, त्यामुळे प्रियाच्या तोंडाला लागलेला सॉस अर्जुन पुसून देत असतो. इकडे सायलीचा मात्र प्रचंड चळफळाट होत असतो. सायली म्हणत असते की आधीच मेणबत्त्या लावून प्रेमाचं वातावरण केलंय आणि आता तर प्रियाच्या गालाला सुद्धा हात लावता, अजून मला काय काय सहन करावं लागणार आहे. इकडे नागराज हा सुमनला खूप घाबरलेला असतो आणि सुमन त्यांना विचारत असते की तुम्ही काय करताय? भाऊजींच्या खोलीत तुम्ही न विचारता आलाय आणि त्यांच्या कपाटाला डायरेक्टली हात का लावताय? नागराज म्हणतो की नाही, मी फक्त एवढं बघत होतो की दादाने कपाटामध्ये दागिने आणि पैसे वगैरे व्यवस्थित ठेवले का. सुमन म्हणते की का बरं, तुम्हाला काय बघण्याची गरज आहे आणि तुम्हाला काय भाऊजींनी सांगितलं होतं का? नागराज म्हणतो की हो, मला दादानेच सांगितलं होतं अगं. नागराज म्हणतो की अगं नको नको. तेव्हा सुमन म्हणते की याचा अर्थ तुम्ही घाबरताय आणि तुम्ही चोरी करत होता ना. तेव्हा नागराज म्हणतो की अगं तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? सुमन म्हणते की मला खरं खरं सांगा की तुम्ही कपाटातून काय काय काढलंय. नागराज म्हणत असतो की असं का वागतेस तू, कशाला एवढं क्रिएट करतेयस? सुमन नागराजला म्हणत असते की मला तुम्ही काही सांगू नका, आत्ताच्या आत्ता कपाटामधून तुम्ही जे काही काढले ते तिथं परत ठेवा. नागराज म्हणत असतो की सुमन तू माझ्यामध्ये अजिबात लक्ष घालू नकोस. सुमन म्हणत असते की नाही, मी तुम्हाला भाऊजींच्या कपाटातून काहीही घेऊन देणार नाही. नागराजच्या हातातून ते दागिने आणि पैसे ओढत असते, परंतु नागराज तिच्याकडे देत नसतो आणि नागराज आता जोराने सुमनला खाली लोटून देतो. सुमन ही बेडवर पडलेली असते. नागराज तिला म्हणत असतो की तुला कळत कसं नाही की मला पैशांची किती गरज येते? हे माझे पण पैसे आहेत आणि सुमन मला पैशांची खूप गरज आहे आणि या गोष्टीमधलं काहीही जरी दादाला कळलं ना तर मी आत्महत्या करेल. मी तुला सांगून ठेवते, दादापुढं तोंड उघडायचं नाही. तेव्हा सुमनला फार वाईट वाटत असतं आणि सुमन आता मोठमोठ्याने रडत असते. इकडे अर्जुनचं आणि प्रियाचं आता जेवण झालेलं असतं. अर्जुन म्हणतो की चला आता जेवण झाले, निघायचं का आपण? प्रिया म्हणते की अरे अर्जुन थांबणार आहे आणि अर्जुनच्या हातामध्ये हात देत ती म्हणत असते की मला ना एका गोष्टीचा फार त्रास होतोय रे. अर्जुन म्हणतो की कसला त्रास होतोय तुला?
प्रिया मनात विचार करत असते की आता माझा दुसरा डाव. सुभेदारांच्या घरामध्ये मी बॅन झाली आहे ना, त्यामुळे अर्जुन आता तू स्वतः सुभेदारांचं दार माझ्यासाठी उघडं करणार. अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन, तुला माहिती आहे ना माझा पूर्ण आजीवर किती जीव आहे ते, आणि अर्थात तिला माझ्यावर चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण शेवटी जो त्रास होतो तो होतोच आणि मला त्या घरापासून दूर राहावं लागतंय. अर्जुन म्हणतो की पूर्ण आजीने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, त्यात आपण काहीच करू शकत नाही. प्रिया म्हणत असते की अर्जुन, तू ठरवलं तर तू काहीही करू शकतो. तू प्लीज पूर्ण आजीला सांग ना मला माफ करायला. तू प्लीज तिला असं सांग ना की मला घरी येऊ देत म्हणून. हे बघ, कोणाचं नाही पण ती तुझं कन्फर्म ऐकेल. अर्जुन म्हणतो की अगं मला नाही वाटत की पूर्ण आजी या गोष्टीमध्ये माझं सुद्धा ऐकेल. उलट मी तुझी बाजू घेतली म्हणून माझ्यावर चिडेल ती. प्रिया म्हणते की नाही अरे, पूर्ण आजी तुझ्यावर चिडणं अशक्य आहे. हे बघ, तू जगातला एकमेव आहे जो तू मला तुझ्या कुटुंबामध्ये पुन्हा घेऊन जाऊ शकतोस. नाहीतर अश्विन, अस्मिता, मामा, मामी यांना कधी मी भेटूच शकणार नाही. अरे शेवटी ती सुद्धा माझीच माणसं आहेत ना. अर्जुन मनात म्हणत असतो, तुझी माणसं माय फूड, परंतु मला या सगळ्या गोष्टीतून तुला कन्व्हिन्स तरी करता येईल. प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, आणि मी जर तुझ्या घरी येऊ शकले तर आपल्याला असं बाहेर भेटायचीही गरज नाही येणार. आपण हवा तितका वेळ एकत्र घालवू शकतो. तुला आवडतंय ना माझ्यासोबत राहायला, तू माझी कंपनी एन्जॉय करतोयस ना. अर्जुन म्हणतो की हो हो, खूप एन्जॉय करतो तुझ्यासोबत. आणि तन्वी, मी फक्त तुझ्यासाठी पूर्ण आजीसोबत नक्की बोलेल. प्रियाला हे ऐकून खूप आनंद होतो. अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो की प्रिया, तू फक्त मधुभाऊंबद्दल खरं बोल, मी तुझ्यासाठी अशा किती पण गोष्टी करेल, परंतु त्यानंतर तू माझ्या घरी नाही तर जेलमध्ये असशील. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्रिया ही घरी आलेली असते. पूर्ण आजी म्हणत असते की अर्जुन, आत्ताच्या आत्ता कॉल कर आणि रविराजला ह्या मुलीला इथून घरी घेऊन जायला सांग. अर्जुन प्रियाचा हात पकडतो आणि तिला आतमध्ये घेऊन येतो. अर्जुनने प्रियाचा हात पकडलेला असतो. हे बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. सायली अर्जुनला म्हणत असते की मुळात म्हणजे तुम्ही हिला आतमध्ये का घेऊन येताय. अर्जुन सायलीला म्हणतो की तू मध्ये बोलू नकोस, मला माहिती आहे की तुझा तन्वीवर आधीपासून राग आहे आणि इथे 17 अर्थ नको काढूस तू. तेव्हा कल्पना अर्जुनवर ओरडते. सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही खूप मोठा विचार करताय आता. अर्जुन सायलीला म्हणतो की तुला सांगितलं ना की गप्प बस म्हणून. तेव्हा मित्रांनो, प्रियाला मोठा शॉक बसलेला असतो, कारण घरच्यांसमोर सोबतच अर्जुनने सायलीला डावलून प्रियाची बाजू घेतलेली असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.